शहादा तालुक्यात 65,32,000 रुपये किमतीचा गुटखा जप्त। याबाबत सविस्तर वृत्त असे। अहमदाबाद येथून कर्नाटक राज्यात जाणारा सुमारे 65,32,000 रुपये किमतीचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे। टेम्पोसह एका संशयिताला अटक करण्यात आली असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या नाकाबंदीमुळे पोलिसांना हा माल मिळून आला आहे। पोलीस सूत्रानुसार शुक्रवारी सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास तळोदा पिसावर ते प्रकाशा रोडवरील देवपाट नाला जवळील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर टेम्पो क्रमांक GJ 27 TD 6979 संशयितरित्या पोलिसांना आढळून आला। पोलिसांनी याबाबत चालकाला विचारणा केली असता त्याने संशयास्पद उत्तरे दिल्यानंतर पोलिसांनी या गाडीची तपासणी केली असता त्यात सुमारे 58,32,000 रुपये किमतीची महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली सुगंधित सुपारी व 7 लाख रुपये किमतीचा टेम्पो असा 65,32,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। हा तंबाखूजन्य पदार्थ चालक तामेश्वर जलाराम पटेल राहणार कुबराडीह चिंचोला राजनंदगाव छुरिया छत्तीसगड हा अहमदाबाद येथील अभिषेक प्रसाद यांच्या सांगण्यावरून गाडीत भरून तो कर्नाटक येथे घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। शहादा पोलिसांनी याबाबत पोलीस कर्मचारी कृष्णा जाधव यांच्या फिर्यादीवरून चालक तामेश्वर जलाराम पटेल व अभिषेक प्रसाद राहणार अहमदाबाद या दोघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी तामेश्वर पटेल याला अटक केली आहे।